नुसतं राजकारण करणे तर सामाजिक कार्यातही काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. उन्हाळ्याची वाढती दाहकता, त्यातही कोरोनाचा वाढता उद्रेक, यात रक्तदान करण्यात कुणी समोर येत नाही. अशा परिस्थितीत अमरावती जिल्ह्यात रक्ताची कमतरता मोठी भासत आहे. रक्त न मिळत असल्याने रुग्ण नातेवाईक वणवण फिरत आहे. अशा परिस्थितीत मात्र अमरावती शहर काँग्रेस कमिटी समोर आली आहे. फक्त राजकारण न करता सामाजिक दायित्व म्हणून यावर्षी महात्मा फुले आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. येत्या 14 एप्रिलला राजकमल चौकात सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत शिबिर राहणार आहे. त्यासंबंधी 10 एप्रिलला चौबलवाडा येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. भव्य रक्तदान शिबिरमध्ये शेकडो नागरिकांनी रक्तदान करावे याकरिता सर्व पदाधिकारी कामाला लागले आहे. राज्यामध्ये सगळ्या रक्ताचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत नाही आहे. अमरावतीमध्ये रक्त संकलन करण्याचं काम महेंद्र भुतडा आणि त्यांची सर्व टीम यांच्या सहकार्यामुळं अमरावतीमध्ये रक्त संकलन हे कमी नाही, व्यवस्थित आहे. पण महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. या दृष्टीनं महात्मा फुलेंची उद्या जयंती आहे. 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि या दोन्ही महामानवांच्या जयंतीच्या शुभपर्वावर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस कमिटीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि मोठ्या प्रमाणात सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे रक्त देणार आहे. आणि या शहराच्या आमदार सुलभाताई खोडके आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार यशोमतीताई ठाकूर या दोघांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये रक्तदान काँग्रेस पक्षाच्या वतीनं होणार आहे. आणि शहरामध्ये काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून शहर जिल्ह्याचे अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, आम्ही सर्व लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं कोरोनाच्या महामारीमध्ये प्लाझ्माचं काम मोठ्या प्रमाणात पेशंटला पडते आणि त्यासाठी रक्तदान करणं हे फार गरजेचं झालेलं आहे. याकरिता काँग्रेस पक्षाने हेल्पलाईन सुद्धा तयार करण्यात आली आहे. या बैठकीला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, अमरावती विधानसभा युवक काँग्रेसचे निलेश गृहे, राजा बांगर, राजू भेले, गजानन राजगुहे, फिरोज खान, आकाश तायडे, गुड्डू हमीद, पंकज मेश्राम, सागर देशमुख, सागर कलाने, नासिर खानसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दुसरा, काँग्रेस पक्ष फक्त राजकारण करत नाही, त्याच्यासोबत समाजकार्य सुद्धा करते. BJP वाल्यांसारखं फक्त राजकारणाचा विषय नाही आहे. म्हणून येणाऱ्या 14 एप्रिलला ज्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, उद्या महामानव महात्मा फुलेंची जयंती आहे. या दोघी महापुरुषाची जयंतीच्या निमित्ताने 14 एप्रिलला या दोन्ही महामानवला आदरांजली देण्यासाठी आम्ही शहर काँग्रेस कमिटीतर्फे इथं शहर जिल्हा म्हणजे राजकमल चौकात ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की सध्या कोरोनाच्या काळात पूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्ताची कमतरता आहे. म्हणून सामाजिक जाण ठेवून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे समाजासाठी करण्याची जे आपल्याला त्यांनी निर्देश दिले आहे की समाजामध्ये कसं माणसानं वागावं, म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे आणि काँग्रेस नेहमी चालतही आहे. आज आम्ही म्हणून 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेला आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येनं सगळ्यांनी इथं येऊन या ब्लड डोनेशनमध्ये रक्तदान करावं व आपण एक समाजासाठी आपला एक दायित्व म्हणून ते पूर्ण करावं. धन्यवाद. अजय शृंगारेसह राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.